शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवते. तर इथं मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्यात, स्वच्छ धुवून पण घेतल्यात. तर इथं टोमॅटो घेतले 2, कांदे 2 घेतले, मीठ घेतलंय, काळा मसाला घेतलाय, मोहरी, जिरे घेतलेत, हळद, खोबरं घेतलंय खिसून, 8-10 लसण पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. शेंगा आता आपण उकडून घेऊया, थोडंसं पाणी घालूया. मीठ घालूया थोडंसं, थोडीशी हळद. तर या शेंगा आता आपण उकडून घेऊया. शेंगा आपल्या शिजून होत आहेत, तोपर्यंत आपण याची पेस्ट करून घेऊया. टोमॅटो, कांदा. इकडे शेंगा शिजत आहेत, तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊया. तेल घालूया 2 चमचे, 2 पळी, आणि अर्धे घालूया. थोडीशी मोहरी, आणि हे वाटण घालूया आता आपण. वाटण परतून घेऊया. मसाला आपला परतून झालाय. तर आता आपण काळा मसाला घालूया 2 चमचे. चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि आता आपण उकडून घेतलेल्या शेंगा याच्यामध्ये घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. थोडंसं पाणी आणखीन घालते. बघूया आपली भाजी झाली का. मस्त तेल सुटले. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा आपली तयार आहे शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी.